नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये आज आपण मस्त झटपट होणारी मसाला कारली करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 4 कारले घेतलेले आहेत. मीडियम साईजचे कारले आहेत हे. आपण हे कारले असे मधून कट देऊन घेणार आहोत. याप्रमाणे या कारल्याला असा कट देऊन घ्यायचा आहे. हे कारले थोडे कोवळे आहेत म्हणून मी यातल्या बिया काढत नाहीये. जर तुमच्याकडे कारल्यांमध्ये बिया कडक असतील तर त्या काढून घ्या. तुम्ही पाहू शकता ह्या कारल्यात थोड्या कडक आहेत बिया, मग मी काढून घेते. आता आपण ही 4ही कारले स्वच्छ धुवून घेऊ. कारले धुवून झाले की ह्या कारल्यांना आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. चांगला असं आतपर्यंत बोटाने व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर कारल्यांना असं मीठ लावून घेतलं तर कारल्यांचा कडवटपणा कमी होतो. या पद्धतीने आपण उरलेल्या कारल्यांनाही मीठ लावून घेऊ. आता आपण हे कारले झाकण ठेवून 10 मिनिटं असेच बाजूला ठेवू. आता आपण ह्या भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकलंय. तेल चांगलं तापलं की त्यात 1 वाटी उभा पातळ कापलेला कांदा टाकते. आपल्याला हा कांदा कमी गॅसच्या फ्लेमवर मऊसर होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना कांदा सारखा हलवत राहायचा आहे म्हणजे व्यवस्थित परतला जाईल. बघा इथे कांदा थोडाफार मऊसूत व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण आता यात थोडेसे खोबऱ्याचे काप ॲड करू. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. स्वच्छ करून बारीक काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घेते तसे तुकडे करून. कांद्यासोबतच आपण हे सगळे जिन्नस तेलात थोडे परतून घेऊ. इथे सगळे जिन्नस 3 ते 4 मिनिटात तेलात चांगले परतल्या गेलेले आहेत. आपण आता गॅस बंद करू आणि हे सगळे जिन्नस थोडेसे गार होऊ देऊ. इथं मी वाटणाचे सगळे जिन्नस मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. त्यात आपण एका टोमॅटोच्या फोडी ॲड करू. गरजेनुसार पाण्याचा वापर करून आपण हे सगळे जिन्नस चांगले बारीक ग्राइंड करून घेऊ. इथे हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून झालेलं आहे. आता आपण हे वाटण असंच बाजूला ठेवू आणि कारल्यांमधलं पाणी काढून घेऊ. या पद्धतीने आपल्याला हे कारले असे पिळून घ्यायचे आहेत म्हणजे यातलं जे कडू पाणी आहे ते सगळं निघून जाईल. ही प्रोसेस केल्याने कारल्यातला कडवटपणा भरपूर कमी होतो. याच पद्धतीने आपण 4ही कारले असे पिळून घेऊ. आता आपण हे कारले थोड्याशा तेलात फ्राय करून घेऊ. कारले फ्राय करण्यासाठी पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकते. तेल तापलं की त्यात 4ही कारले टाकून घ्यायचे आहेत. कमी गॅसच्या फ्लेमवर या पद्धतीने आपण कारले तेलात परतून घेऊ. इथे कारले 2 ते 3 मिनिटं तेलात चांगले परतून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथं कारल्यांचा रंग बदललेला आहे. आपण आता हे कारले एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईत 1 पळी तेल ॲड करू. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं तेलात चांगलं तडतडलं की त्यात वाटण ॲड करायचं आहे. आता आपण हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊ. तुम्ही पाहू शकता इथे वाटणाला छान असं तेल सुटतंय म्हणजेच इथे हे वाटण तेलात चांगलं शिजलेलं आहे. आपण आता यात मसाले ॲड करू. अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद. हे सगळे मसाले वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. ह्या भाजीची चव अजून वाढवण्यासाठी यात आपण अर्धा चमचा मटण मसाला टाकू. मटण मसाल्याने ह्या भाजीला छान फ्लेवर पण येईल. मटण मसाला टाकून ही ग्रेव्ही पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेऊ. कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे वाटण 1 मिनिट शिजू द्यायचे आहे. 1 मिनिट झालेला आहे.
तुम्ही पाहू शकता मसाल्यांमुळे वाटणाला किती छान रंग आलेला आहे। आपण आता यात थोडंसं कोमट पाणी ॲड करू। कोमट पाणी ॲड करून हे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा हे वाटण आपण 1 मिनिट शिजू देऊ, म्हणजे याला छान तेल सुटेल। बघा इथे वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यात कारले टाकून घेऊ। एक एक करून कारले टाकायचे आणि त्यात थोडा थोडा असं हे वाटण भरायचं आहे। या पद्धतीने कारल्यांमध्ये वाटण भरायचं आहे। आपण याच पद्धतीने सगळ्याच कारल्यांमध्ये वाटण भरून घेऊ। इथे सगळ्या कारल्यांमध्ये वाटण भरून झालेलं आहे। आपण आता यात पाणी टाकून घेऊ। इथे मी साधारण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आपण ही भाजी खूप पातळ नाही तर थोडी अंशी रशाची ठेवणार आहोत। आता आपण ही भाजी चांगली मिक्स करून घेऊ। सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून ही भाजी चांगली मिक्स करून घेऊ। इथे हे कारले मस्त असे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झालेले आहेत। आपण आता झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर ही भाजी शिजू देऊ। 5 मिनिटे झालेले आहेत। इथे हे कारले 5 मिनिटात छान शिजलेले आहेत। आपण हे कारले अगोदर तेलात फ्राय केले होते, त्यामुळे हे कारले लवकर शिजतात। तुम्ही पाहू शकता इथे भाजीला तर्री पण खूप छान आलेली आहे। आपण आता गॅस बंद करू आणि ह्या भाजीवर कोथिंबीर टाकून घेऊ। रेडी झाली आहे मस्त अशी चमचमीत मसाला कारली। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।